पुरा गाव पाहिला पण याचा बुडा नाही भेटला. कुठं गेला ना काय गेला चा माय भिन. खरे भुसने म्हटलं कुठे गेला रे म्हटलं ते बाबा. हा कुठे गेले. हा पुरा गाव पाहिला गावात पत्ता नाही म्हटलं त्या बाबाचा. कुठे गेले काय गेले कुठे लपून ठेवलं तू ना. हा म्हटलं खरी खरी सांगलं कर काय काढ याची वरात कसं असते तर याचा ना बदनाम करणं त्याचा ना बदनाम करणं. यानं घरात भरले त्याने भरले आणि त्यानं भरले नाही. हा लवकर सांग म्हटलं ते बाबा कुठे गेले तर राहिले का ती इथं पाठवलं ते गावाला. मग सांगून आलो का तुमची वरात काढते लवकर 9-10 घरा होऊन जा. राहिलं संग ते गेलं असून कुठं आता की त्याच्या मावशी बिच्या गावाले नाही का. आता भेटते तुम्हाला ते पहा ना पुरं गाव पहा का तिकडं काही काहीच नाही भेटत तुम्हाला. अरे अरे बाबा मारती आता मला काय माहित कुठे गेले काय गेले घरीच तर नाही ते नाही तर काही मले बाबाला पोहून बाबा कुठे गेले बाबा कुठे गेले मलाच कल्ला करून राहिले. तुम्ही मलाच म्हणून राहिले बाबा कुठे गेले. तर मला काय माहित बाबा कुठे गेले तर त्याचा पताच नाही ना अजून. मग घरीच नाही ते. घरी नाही तर मग जाणार कुठे येणार तर घरीच. आता संध्याकाळी होऊन राहिली म्हटलं. हा आता अर्ध्या घंट्याने दिवस दुखते आणि त्या बुड्याचा पत्ता नाही. हा गेले कुठं म्हणजे काही ना काही म्हणजे तुला घरातच लपून ठेवलं सण म्हटलं सांगा बाबा तुम्ही निघू नका निघू नका म्हटलं सुन तुला. म्हटलं तुम्ही काय कमी हुशार नाही आहे दोघे बापलेकडे हुशार आहे तुम्ही माहिती आहे आम्हाला. त्या बापल्या का तिकडं दुसऱ्याची बदनामी करायला भिवून नाही राहिला तर आम्ही भेटतो काय घरातून काढून झोडपतो साया गेले. लय झालं आम्ही जाऊचं म्हणजे त्याचा हे करून राहिलो का बा जाऊ दे चौथे ते डोक्यावर बसून राहिले नाही. हा ते झाबरून पैसा खाल्ला म्हणजे नाही झाबरून पैसा खाल्ला. दाखव ना म्हणा कुठं खाल्ला कसा खाल्ला. दाखव ना म्हणा पैसा. अजून कलकल लावते म्हणावं गेला का मारतीला इथं पहिलेच आईले माहित नाही बाई बाबाची उभार धंदे यानं काय करून ठेवला आहे ते इकडं. अजून दे तिला जर माहित पडलं तर ते अजून बाबाची वरात कडलं सोडत नाही. अरे वा झाबरू दा म्हटलं हे मारती दाल जरा समजून सांग म्हणा घरापाशी बा कलकल नको करू म्हणा. काय तर ते म्हणा तिकडं बा काय बा तुमचं पाहून घेता कसं आईले माहित नाही आहे. हो या बाबाच्या कारस्थानी आईले माहित नाही आहे काय केलं काय नाही तर म्हटलं घरापाशी करसान तर म्हटलं अजून पांढऱ्यात काम येत. म्हटलं तिकडं काय तुमचं बा तिकडे बोंबला तुम्ही घरापाशी नका येऊ म्हटलं घरापाशी नका येऊ. आले गेले ना घरी तर मी त्याला सांगतो बाबा म्हणतो तुम्हाला झाबरूदान मारतीला पाहून राहिला म्हणतो त्याच्या घरी पहिले त्याची भेट घेऊन म्हणतो. आले गेले तुम्ही त्याला सांगतो तुमच्या घरी पाठवतो लागेल तुम्ही अजून काय करू बाबा. पण म्हटलं घरापाशी कल्ला बाजार करू नका. काय कल्ला बाजार नका करा. त्या बापाने एवढा म्हटलं ढिंडोरा पिटला त्या झाबरूचा नावाचा झाबरून पैसे काढले. हा त्यामुळे तेव्हा आम्ही काही म्हटलं काय काही म्हटलं काय. हा ना आता म्हणता घरापाशी ढिंडोरा का बेटा बे माहित पडलं चालते. त्या आईले माहित पडो का तिकडे कोणाला माहित पडो आम्हाला काय कोणाची लेनदेन नाही आहे. हा पहिले त्या बापाला समजायला नाही पाहिजे का. जाऊ दे बाबा तू काय ऐकत नाही वाटते. बरं जाऊ दे मीच जातो बोमले काय बोमल घरी आहेच नाही तर मग काय करतो आता आई निघून बाहेर आईला सांगत बद्जा काय आता काय करा आपण एवढं सांगून राहिलो का घरापाशी बोंबलू नका बाबा अजून आईला माहित पडलं अजून वांजत काम येईल म्हणून राहिलं बाबा नाही तर काय मला काय नाही तर बोमला मीच जातो नाही तू 5 वाजता तुमचं काय तर जाऊ दे रे मारती जाऊ दे म्हटलं चाल गाव मी तर आयंगा डाव आहे जाणार कुठे आता संध्याकाळीच होऊन राहिली येणारच आहे घरी खाले तर यान खालने झोपाले तर यान जाईन कुठी म्हटलं चाल पाहू भेटू त्याले दाखवू दे घनच्याकर भेटणारच आहे ते चाल. हा आता तर बाबू चाललो म्हटलं लक्षात ठेवतो आतंक का दुसरा ना मारती भाई हो लक्षात ठेवतो आतंक करून टाकी म्हटलं आतंक. आता का भेटले नाही ते घरी आल्यावर घरात का भेटले ते लपून चिपून दाखवतो मग तुले मारती म्हणते मग मारती. चांगलं म्हटलं पट्ट्यानच घेतो नाही म्हणेपर्यंत फक्त मला घरामध्ये दिसले पाहिजे. तू नाही म्हण फक्त आता मला पुढच्या वेळी तुम्ही पाहिले आता थोड्या गोड्यानं आणि तेव्हा का मला म्हणजे तुला म्हटलं घरी नाही आहे घरात दुसून तर पाय तुम्ही आता आणि घरात का भेटले दोघे बापले काले चांगलं म्हटलं उघडे करू चांगले रट्टे देतो. सायचे कसं असते तुमचं दाखवतो मग. तू काय धडक का बे डुबरे आमच्या दोघा बापले काले माझ्या बाबा काय कमी आहे का बे दाखवतो तुलेच आम्ही डुबऱ्यासारखा चांगला डमऱ्यासारखा वाजवतो बे. तू काय सांगून राहिला हो म्हटलं हो आता काय हो करतो येईल दे तू निपटू. म्हटलं मारती दा हो बाबा म्हटलं तुला जे पट्टी ते करजोले काले जसं झोडपा देतो झोडपतो बाबा काय पट्टी ते करतो. हो जा आतंका दुसऱ्यांना मारती म्हणते मारती लक्षात ठेवतो नाही तर म्हणशील मग सांगितले नाही. चाल मारती चाल म्हटलं अजून तिकडे पो येऊ गाव पाहून अजून डबल एकदा मग डबल येऊ इथं मग दाखवायला घनचकर कसा असते तर. बाबू शिमर मी काय म्हटलं तू चालला जाय घरी जाय म्हटलं घरी चालला जाय झोप मस्त जेवण घेऊन कर आणि झोपून जा बरं जाय तू घरी जाय. मी पाहतो मी एक तर कुठं घरी जातो लपून बसतो नाही तर म्हटलं मग कुठं फरार होऊन जातो. तू जाय म्हटलं तू काय माझ्यासोबत लंगलंग घुमणं कुत्र्यासारखा जाय तू घरी. मी घरी जाऊ मग ते माझ्या घरी काढते मला धरून हुशार आहे मला घरी जाय म्हणते मला माहिती आहे ना. मी जर त्याच्या हातात लागलो तर तुमचाही राग मारच काढणार आहे. म्हणजे तुमचा वाटते मार मलाच खा लागत. मी जातच नाही बाबा घरी मी तुमच्यासोबत राहतो नाही म्हटलं तुमच्यासोबत राहतो मी काय जात नाही घरी. मी नाही जात घरी मी नाही जात बाबा मी नाही जात तुम्ही जात नाही तर मी नाही जात मी जातच नाही. अबे जाणं घरी तू काय माझ्यासोबत लंगलंग घुमतं कुत्र्यासारखा तू लेकरा बायको वाट पायन. हा म्हटलं माय काय टेन्शन घेऊ नको तू. हा महापुराला माहिती आहे सगळं काही. हा म्हटलं जाय तू घरी जाय काय तर पाय तुम्ही. तसं जमत नाही शिवलाल भाऊ तसं जमत नाही. तुम्ही जाता तर मी जातो नाही तर मग मी जात नाही. दोघे जाऊ तर नाही तेव्हा जा तुम्ही नाही तर मग दोघे सोबत राहू तुलाच घरी तिकडे काय माहिती. याच्या बहीण तू काय ऐकत नाही वाटते नाही. बरं राय बा सोबत राय तुला चांगले सांगू राहिलो की जाय बाबा पण तू काय ऐकत नाही. बरं तुला जे पट्टे ते करले का नाही तू नको तू बस राय माझ्यासोबतच.
अरे शिवलाल भाऊ, अरे अरे म्हटलं आपण आली इकडं, चला लवकर पाया पाया म्हटलं झापऱ्या मारती. अरे म्हटलं इकडे जीव राहिले, त्याला पाय लवकर इथून लवकर मारा, त्याच्या हातात घेतात लागणार आहे म्हटलं, सोडायचं नाही आपल्याला ते, लवकर पाय इथून. अरे बाबा भिवला वराला म्हटलं, शिवलाल भाऊ म्हटलं दिसत नाही आपण. थांब ना बे झुमऱ्या, उगामुगा बसतले का? थांबणे येतच असेल ना ते. थांब म्हटलं, थांब. उगामुगा बस बोल नको आता, अजिबात अजिबात तोंडून शब्द नको काढू, नाही तर बस झाला म्हटलं आपला भांडा इथंच फुटला होय. भले तर भिवला उरायला का, भिवला उरायला भले असं वाटते तो पडतो का काय होतं. अरे मग त्याचा भिवला उरायला बोले, त्याचा भिवला उरायला तर पडाचा भिवला उरायला का. थांब ना बे, थांब ना. उगामुगा बसणले का? माया तुम्ही राहायच्या वाढवा आणतो वाटते. अरे झाबरे लेकाचे लपून बसले कुठे आहे म्हटलं, पुरा गाव छान मारला ना, आता अंधारी पडला ना, घरी याचा पत्ता नाही लेकाचे, कुठं गेले काय गेले. हा खरे झाबरू, कुठं गेले असतील लेकाचे. आम्ही आहे ना इकडे वरती, तुमच्या हातात लागतो का तुम्हाला? असंच आम्ही चाटा देतो. थांबा तुम्ही, काय शिवल्या म्हणते शिवल्या, दाखवतो तुम्हाला घनचक्कर कसं असते तो. काय माहित बाबा कुठं गेले काय गेले, पुरं गाव तर आपण आता छान मारलं. हा म्हटलं तर त्याचा पत्ता नाही. हा तर गावाला गेले का गाव सोडून पळायले का घरात लपून बसल्यात आता माहित नाही. झाबरूदा मी सांगतो ना, ते घरातच असं, ते शिवलाल काका या ना घरात असं, ते भुजण्याला खोटं बोलते, ते कमी नाही आहे, ते लय खोटं बोलते. घरात त्याचे बाबा लपून बसेल असल. हो मी सांगतो ना, लपूनच असेल त्याचे बाबा घरात. याला जाणार कुठे? आपण पुरं गाव छान मारलं ना, गावात आहे मी, मग कुठे जाणार आहे? हा काही मी म्हटलं विचारतो करा. हा मी नाही विचार केला बा का बा ते त्याच्या घरात लपून बसल्यात. हो मी सांगतो ना, घरीच लपून बसले आहे ते. हो चाल ना, आता जाऊनच पाहू ना घरात, एकदम आता घुसूनच पाहिजे तुम्ही, हाय की नाही आता माहितच पडते ना. मग फार चप्पा त्याच्या घरातला छान मारतो लेकाचा, कुठं लपून बसेला आहे तो शिवल्या. पाहतो मग काय त्याचा काय तर. हा कसं काय बदनामी करणार आहे ते. हा यानं पैसा दाबला, त्यानं दाबला, त्यानं घरात भरला, त्यानं हे केलं, त्यानं ते केलं. काढतो लेकाची कसं असते तर. हा आपलं म्हटलं आपलं फार लपून ठेवते लोकांचं. हा लोकांचं काढते नाही, जे नाही केलं ते सांगते. फार गावात अफवा पसरून टाकली लेकानं. आता पाहिजे ते झालं काय फार ताळमेळ तर लावतो, कसं काय राहायचं, कोणाची अफवा फैलवणं, हा बदनामी करणं फार काढून त्याची. फक्त एकदा भेटेपर्यंत भेटून नाही राहिले साहजे, भेटून नाही राहिले ते दोघं जण नाही भेटू राहिले, टकले नाही भेटून राहिला, ते शिवले नाही भेटून राहिला. एकदा भेटा म्हणा मा हाती लागा, मग दाखवतो मारतीचा पार काय असते तर. हो चौधन मारती आपल्याला म्हटलं झगडे भांडणं करून काही भेटत नाही. म्हटलं काय करतो झगडे भांडणं करून. तो आपलं डोकं पण आपण त्याचं फोडू, हेच होणार आहे ना. नुकसान कोणाचं ना कोणाचं होणारच आहे. त्यापेक्षा जाऊ दे ना म्हटलं, ते केलं ना मायानं बदनाम केलं ना, मी खाल्ले ना पैसे. हा मी नाही खाल्ले तरी ते म्हणून राहिले ना खाल्ले तर खाल्ले जाऊ द्या म्हणा, तर सोडून द्या. आता जे पुट्टे येण आपल्या गणपतीत ते येण, आपण आपला गणपती बसू. हा जशा नियमानं बसवतो आपण तसाच नियमानं बसू. सगळं काही बरोबर जसं दरवर्षी करतो तसंच दरवर्षी प्रमाणे या वर्षी करू. हा म्हटलं जे काही म्हणजे आपण ते करतो गणपती आणायचा, म्हणजे बँड फॅन सगळं म्हणजे आपण पद्धतशीर दरवर्षी प्रमाणे यंदाही हो जसं आपण कार्यक्रम करतो तसाच कार्यक्रम करू. काहीच कमी पडू नाही देऊ, असं वाटूनच नाही घेऊ का कोणी कमी आहे म्हणून पोट्टे बाट्टे लेखाचे नाही येत ना, तर नको येऊ म्हणा, सायकल नको येऊ. आपण आपला गणपतीचा कार्यक्रम पार करू. हो जे येईन ते येईन. आपल्याला नाही पटलं हे असं कसं. 16 नाही दिले, 16 नाही, तुझ्या नावाची बदनामी करू राहिले ते. हा पैसा खाल्ला नाही तरी तुझ्या नावाची ते बदनामी करू राहिले. मग असं ऐकत बसायचं का? मला नाही सहन होत ते, मला नाही होत. तुला झालं पण मला नाही होत. मी त्याची घोडपुंजा काढतो, चुल्यात गेल तिकडे काय होतं मी काढतो म्हणजे काढतो, आपल्याला सहन नाही होत ते. हा असं नसते, माणुसकी असते माणसाले काही. हा त्याला काय ते नाही का माणुसकी इकून खाल्ले का काही ना, त्याच्यापाशी मंडळ चालवायला नाही दिलं. हा ते म्हणजे मंडळ यंदाच्या वर्षी आमच्या पाशी द्या. त्याला काय पैसे खायला द्याव का लेकाले, त्याच्यापाशी मंडळ नाही दिलं तर तुझ्या नावाची बदनामी करू राहील ते. हा मग काय असं काय सहन करायचं का? त्याची घोडपुंजा काढतो लेकायची. अरे म्हटलं जाऊ दे ना मारती, म्हटलं आपल्या गणपती बसून आहे ना, जाऊ दे ना कोणी येऊ नाही येऊ, आपण दोघं जण आहे, हे पोरं आहे अजून लागले तर म्हटलं ज्याला याचा आहे तो येण. आपण कोणाला मनाई करू नाही, याचं सण द्या बाबा, नाही याचं नको येऊ. त्याच्या त्या लाऱ्या गिरे ते पुट्टे येण ते येण, नाही तुलाच जाईन तिकडं. काही म्हटलं कोणाचं घेणदेण काही ठेवायचं नाही आहे. जे पट्टे ज्याला जसं पटन तसं करन तो, जाऊ तिकडे तुल्यात आपला गणपती आपण बसू. हा आणि पार सगळा कार्यक्रम पार पडू. ज्याला याचा आहे तो येत बसन, जाऊ तिकडे तुल्यात. काही म्हटलं आता ते शिवल्या फिवल्याच्या जाऊ तिकडे तुल्यात, जाऊ काही त्याच्या घरी जायचं नाही फायचं नाही आपल्याला. केलेन देण नाही, जाऊ दे. केलेन मानावाची बदनामी. हा लोकांना माहित आहे ना मी कसं आहे तर. हा हे ना भूत घालून दिलं. आता बाकी जगा आपण करू काय त्याच्या पुढचं. चाल कुठं बे काय लगा झाबऱ्या, म्हटलं ढिली ढोर नाही सोडा लागत. हे तर मग असेच करायचे, आज हे बदनामी केली उद्या दुसरा आरोप लावून दुसरी बदनामी करून त्या नावाची. आता असं तसंच करू द्यायचं का तेले, आताच करू द्यायचं का? बरं चाल भाव, ती बरोबर आहे का ना. बरं चाल पाय तुला काय पट्टी ते करलं का चाल, पण गणपती आपण बसू. कोणी येऊ नाही येऊ, आपण गणपती बसू, आपलं काम जे आहे ते करू. हा ठीक आहे चाल, तुला जे पट्टे ते कर तू. आता जमलं गड्या, मी म्हटलं सोडून देते का असं. आता जमलं आपल्याला, आता पटलं सोडू नका. चांगलं धुवायला गेलं दोघे बापले काले. मायचा उलाऱ्या पाय झुंगड्या पाय म्हटलं मा भाजं पुट्ट पाय देवल्याचं. माय भी कमी म्हणजे कमी हराम खोराय गेला का भाजीन द्या वानाचं.
हो ना दोघे बापले काल झडपामध्ये लेखाचं ते पाय मी ते मोठं बापाला बरंच म्हटलं बाजिंदा आहे ते एक नंबरचा लेखाचा हुशार 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 मोठा आहे ते म्हटलं कमी नाही ते लय बाजिंदा आहे हुशार यार बाजिंदा आहे. थांबली तू तुमच्यावर डाव येणारच आहे ना तुमच्या दोघ्या बापले काल नाही धुतला मी एखाद्या दिवस टाका राहिली मग दाखवतो ना तुम्हाला हो तुले दाखवतो लेका फोतोरा आणि त्या बापाला दाखवतो थांब तू पण लेका मारती हा ते झाबरू जाऊ दे म्हणते पण मारती थंड नाही उडाला मारतीचे या लेकाला डुबऱ्याले एका दिवशी चांगला धडा शिकवा लागते लेकाला नाही झुमरे. अरे म्हटलं ते जाऊ दे धडा शिकवायचं आता पण वाचलो आता जायचं कुठं सांगा ते घरी चालले ते तुमच्यावाल्या नाही तर घरी चालले तुमच्या घरी चालले हो जाऊ दे ते मा घरी झाले ना ते जाऊ दे आता घरात जातो म्हणे तो घरात जाऊन पाहतो म्हणे पाय म्हणा तिला माझ्या घर पाय का तिकडं काही पाय फक्त आता विचार पडला बायकोचा हो बायकोला जर हे सगळे कारणामे माहीत पडले तर म्हटलं मोठा म्हणजे आता माहित नाही काय करते काय नाही तर आता भुसणे आहे म्हणा आता सांभाळून घेऊन माझ्या पोरगाचा सांभाळून घेते तसं आता माहिती पण आता काय म्हणते जाऊ दे जे बहीण ते पुढं पाहिलं जाण पाय म्हणा ते मारतील पण मारतील एक ना एकदा धडा शिकवतो काल त्या डुबऱ्याले दाखवलं ते कसं काय असते हो ते झाबरू जाऊ दे म्हणते पण हे लेखाचं उठून उभं करून राहिलं आणि हे माईकडलं हे अजून हे हो हे फोतर हो हे देवल्याचं फोतर ते लेखाचं वजा हरामखोर आहे ह्या दोघाली धडा शिकवतोच हो एखाद्याने एकदा सपाट्यात भेटू दे याला दाखवतो लेखाला घनचक्कर शिवल्याचा काय असते तर बरं ते थोडं आता म्हटलं आता कुठे जायचं का इथं असं झोपून राहायचं कसं काय करतं सांगा लवकर. पाय आता खाली जाणार म्हटलं बेकार हे इकडले तिकडे घुमून राहिले याला जर भेटलो सपाट्यात तर म्हटलं हे सोडणार नाही ते मारती पाय किती गरम आहे तर म्हटलं सोडणार नाही आहे आपलं म्हटलं हेच जागा बेस्ट आहे आपल्यासाठी म्हटलं हेच जागा चांगली आहे इथंच आपण म्हटलं रात्रभर काढू आता रात्रभर काढून सकाळी उद्याचं पाहू काय होते तर याला जाऊ दे घरी जाऊ दे तुझ्या घरी जाऊ दे म्हटलं पण आता त्या बायकोचा प्रश्न पडेल ना रे म्हटलं त्या बायकोला म्हटलं तिला पाहिजे ना हा तुला पाहिजे ना म्हटलं ती बायको गिको हा कसं काय करतं. एक काम करा तुमच्या पोराला फोन लावून सांगून द्यायचा म्हटलं का बा घरी जाऊन सांगून दे शिवलाल भाऊ रिजोबर भाऊ जराशी बाहेर गेलाय तर आजच्या दिवशी येणार नाही असं सांगून द्या नाही तर मग एक काम करायला लागेल मला घरी जायला लागेल घरी जाईल सांग करून येऊन जाईल हो तुला तर म्हटलं लेका चालला जा मी काय तर थांबतो आता तू आताही जा येऊ नको लेकाले जाय तुझ्या घरी यांना सांगून देतो मला काय माहित नाही म्हणा बा कुठे गेले काय गेले मला माहित नाही म्हणा हो तशी तुला काही ते टेन्शन आहे नाही तुझ्या काही लेनदेन आहे नाही लेनदेन त्याचं माझ्यासोबत आहे खुन्ना सगळ्याची माझ्यासोबत असते तुझ्या काही आहे नाही म्हटलं तू काही भिऊ नको हा काही झालंही तर मी आहे म्हटलं जिंदाबाद आहे मी टेन्शन नको घेऊ. नाही बाबा पहिल्याच घरामध्ये आहे ते मी जर त्याच्या सपाट्यात भेटलो तर मला शेट्टेले बजाडाशिवाय चांगले ते मी एकट्याने जात बाबा भेटू जाऊ दोघं जाऊ बजाडाच्या लेखाले दोघे लाता खू एकटा नाही खात मी एकटा नाही आपल्याला जबरदस्त आहे एकटा. कालेच येते आता हे आपल्याला झाबरू जायच्या गणपतीत जायचं नाही तर म्हटलं मग आपल्याला शिवलाल भुले म्हणा लागेल ना आता गणपती बसवते म्हणतो तू तर कुठं बसवते काय बसवते मंडप गीत बांधायला लागेल ना आपल्याला लवकर नाही काय टायमाला होणार आहे का हा म्हटलं कसं काय आता ते तर ते ना काही तेवढं सांगत नाही आता बसू म्हणे आता कुठं बसवते काय बसवते मंडप कधी बांधते काय बांधते ते अजून काय म्हटलं काय निर्णय काही त्यानं घेतला नाही आणि ते भेटले नाही आज कारण की आपण असतं म्हटलं इकडे तिकडे लपुला भू होतं ते झाबरू जायचे आहे ना 3 वेळा घरी येऊन राहिलो ते तर नाही तर काय अभि तो लेका त्या तुझ्या गोष्टी विचार करायला येणे तर टायमाला सांगितलं आता गणपती बसवायचा मग वक्ताला आपलं डेकोरेशन नाही होईल ना टायमाला होत असते का डेकोरेशन तूच सांग आता टाइम लागते म्हणून आता विचारून घे गणपती बसवते का नाही बसवत आपण तिकडल्या गणपती नाही जाता आपल्याला इकडे जर गणपती बसवला मग तर आपल्या वाण्यातच काम आहे हा हे शिवलाल बसवतो म्हणते टायमाला जर बसवला नाही मग ते झाबरू जायच्या गणपतीत जायचं नाही आपल्याला मग कसं काय कळतं इकडे नाही मग कसं नाही रे बसवतो म्हणे शिवलाल भाऊ नाही तर काय शिवलाल भाऊ बसवतो म्हणे करण ते पैसे जमा करण गावामध्ये ते झाबरू झाले की कोणी काही पैसे देणार नाही आता त्यानं सगळे पैसे खाल्ले आहेत त्याला काय कुत्री आता पैसे देतही नाही कोणी उभं करतही नाही सगळा पैसा आता आपल्याच मंडळात येणार आहे शिवलाल भाऊच्या हो नाही तर काय काही टेन्शन न घेऊ आपला गणपती बसते म्हणजे बसते हो एवढ्या विश्वासानं म्हणून राहिलं ते बसून म्हणून मला तर नाही वाटत मला अजिबात वाटत नाही म्हणजे बसवून नाही तर काही गॅरंटी नाही द्यायची वाली मला गॅरंटीच नाही अजिबात नाही तेच तर म्हणून राहिलो मी नाही तर का म्हणजे त्यानं जर बसवला नाही तर आपण इकडलाही नाही तिकडलाही नाही लावू ह्या गणपती ते काही गणपतीत नाही म्हणजे आपला म्हणजे मग वांदत आहे ना कोणत्या गणपतीत दा बाबा मग या शिवलाल भुले म्हटलं विचारून काय चाल त्याच्या घरी चाल विचारून गणपती बसवते नाही बसवत मग आपल्या इकडे झाले बोला पडते ना बरं चला चला काय ते विचारून शिवलाल भुले चला त्याच्या घरी तुमचे बरोबर आहे म्हणा त्याने जर बसवला नाही तर आपलं वांद्यात काम आहे ना मग हा घर का ना घाट का इकडला नाही राहील तिकडला नाही राहील आता जागृतासोबत जरा इपटात आणून टाकलं म्हणा आपण ना अजून ते माझ्या घरी 2-3 वेळा आले त्याच्या मी भेटलो नाही मग ते आता मला शिवाय येत असतील पण आता त्याने गलत काम केलं ना पैसा खाऊन घेतला मग घर भरून राहिलं ते चाललं आपण काय मग तेच करत राहतं का तू बसत बा तुझ्या गणपती आपण दुसरा बसू पाहू आता काय होते तर म्हटलं आता झाबरू जा लागते का तरी डबलही माझ्या काय होतं शिवलाल भाऊ म्हटलं बसवला पाहिजे बा बसवलाच पाहिजे बसवलाच पाहिजे ते झाबरू जायच्या दादा नाही आपल्याला पैसे खाऊच्या नाही तर काय घर भरून राहतं पैशानं चाल तिकडे शिवलाल भाऊच्या इथं काय आता म्हणते काय नाही चाल पाहू